देशात साखरेच्या दरात अचानक प्रति किलो 8 ते 10 रुपयांनी झालेली वाढ चिंताजनक असून यावर नियंत्रणासाठी साखर उद्योग केंद्र सरकार सोबत मिळून गांभीर्याने काम करत आहेत, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे। एल निनोच्या प्रभावामुळे यंदा साखर उत्पादनावर अनपेक्षित परिणाम झालाय। या अचानक झालेल्या दरवाढीमुळे सर्वच घटक चक्रावले आहेत। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने 10 लाख मेट्रिक टन कच्ची साखर आयात करण्यास परवानगी दिली आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सहकारी साखर संघ आणि खासगी साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारच्या सचिवांसोबत तातडीची बैठक घेऊन चर्चा केली आहे। यातून लवकरच योग्य मार्ग काढला जाईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे। आम्हाला सुद्धा सर्वांना हा आश्चर्याचा धक्का आहे, कारण एवढे साखरेचे दर ज्या पद्धतीने वाढलेले आहेत आणि मला असं वाटतं केंद्र सरकारपासून आम्ही सर्वजण याचा गांभीर्याने विचार करतोय की अचानक एकदम ह्या आठवड्यामध्ये 8 ते 10 रुपयाची वाढ कशी झाली। वास्तविक पाहता 22 लाख मेट्रिक टनाचा ऑगस्ट महिन्याचा कोटा हा आपण रिलीज केला, म्हणजे गव्हर्नमेंटने रिलीज केला। साधारणतः 20 ते 22 लाख टन साखर दर महिन्याला म्हणजे घरेलू कामकाजासाठी लागते। ती साखर आपण ह्या महिन्यात पण केंद्र सरकारने कोटा रिलीज केला, पण अचानकपणे हे दर कसे काय वाढले, तर ही एक आश्चर्याची आणि म्हणजे न समजणारी गोष्ट आहे। काल मला वाटतं केंद्र सरकारने आता 10 लाख मेट्रिक टन कच्ची साखर आयात करायला परवानगी दिली।